नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। अतिशय जबरदस्त आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्यामुळे इयत्ता 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने ही व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। जो विद्यार्थी पूर्ण बघेल ही व्हिडिओ त्याला 101% फायदा होणार आहे अभ्यासाचं नियोजन करत असताना। कारण आज आपण पाहणार आहोत प्रकरणनिहाय गुणविभागणी, म्हणजे कुठल्या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला किती गुणांचे प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओके, आणि नुसतं स्वरूप पाहणार नाही तर प्रत्येक प्रश्नावरती डिटेल्समध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। कसा कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे त्यावरती सुद्धा आपण चर्चा करूयात। एक रँडमली किती वेळ दिला पाहिजे त्यावरती सुद्धा चर्चा करायची आहे। ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे तो त्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं नियोजन करण्यास मदत होईल। आणि ह्या दोन गोष्टी 101% प्रत्येक 10वीच्या विद्यार्थ्याला माहिती पाहिजेत। तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणिताचा अभ्यास एकदम फ्रीमध्ये करू शकताय। ओके, हे पहा, प्रकरणनिहाय गुणविभागणीचा जर विचार केला, एकूण आपल्याकडे प्रकरणं किती आहेत बोर्डाच्या परीक्षेला? 7 प्रकरणं आहेत गणित भाग 2 मध्ये। ओके, आता या 7 प्रकरणाची विभागणी कशी केली बघा। पहिलं प्रकरण आहे समरूपता। त्याच्यामध्ये 10 गुणांचे प्रश्न समरूपता या प्रकरणावर विचारले जातात। दुसरं आहे पायथागोरसचे प्रमेय, ज्यावर 7 गुणांचे प्रश्न विचारले जातात। आणि तिसरं प्रकरण आहे 12 गुणांसाठी जे वर्तुळ आहे। सगळ्यात जास्त प्रश्न जर तुम्ही पाहिलं तर वर्तुळ या प्रकरणावरती तुम्हाला विचारले जातात। त्याच्यामुळे वर्तुळ हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे आपल्याला इथंच लक्षात येते। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तिच्यावरती मी थोड्या वेळाने चर्चा करणार आहे। बघूयात पुढे बघूयात। अगोदर भौमितिक रचना, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त आकृत्याच काढायच्यात। 7 गुणांसाठीचे प्रश्न आहे, खूप सोपं प्रकरण आहे हे। यानंतर निर्देशक भूमितीमध्ये 7 गुणांचे प्रश्न विचारले जातात। त्रिकोणमिती या प्रकरणावर 7 गुणांसाठीचे प्रश्न विचारले जातात। आणि शेवटचं प्रकरण महत्त्वमापन, या प्रकरणावर 10 गुणांसाठीचे प्रश्न विचारले जातात। तुम्ही जर टोटल पाहिली तर ही टोटल होते 60 गुण। आता तुम्ही म्हणाल बोर्डाच्या परीक्षेला असतात 40 गुण आणि इतर टोटल 60 गुण कशी काय होते? तर मित्रांनो, हे ऑब्जेक्टिव्ह सहित आहे प्रश्न, त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह सहित गुण मी दिलेले आहे, त्याच्यामुळे 60 गुण। बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न असतात ना ते टोटल 60 गुणांचेच असतात। त्याच्यापैकी 40 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवा असं सांगितलं जातं। आणि ते 40 गुणांचे प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला किती मार्क मिळतात ते आपल्या रिझल्टवरती दिसतं। ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो की यामध्ये बघा 1, 2, 3 पहिली 3 प्रकरणं जर पाहिली तर या तिघांची बेरीज 12 आणि 10 22, 22 आणि 7 29 होते। म्हणजे जवळपास 29 म्हणजे जवळपास 75 ते 80% प्रश्न येत आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या 3च प्रकरणावर प्रमेय विचारलं जातं। बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रमेय जे आहे ना, या 3च प्रकरणांवरती विचारलं जातं। आणि या 3 प्रकरणामध्ये खूप महत्त्वाची 5 ते 6 प्रमेय आहे। बघा, पहिल्या प्रकरणामध्ये काय आहे? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कोन दुभाजकाचे प्रमेय आणि समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, ही 3 प्रमेय काय आहेत या पहिल्या प्रकरणामध्ये आहे। दुसरं प्रकरण जर आपण पाहिलं पायथागोरसचं प्रमेय, याच्यामध्ये एकच प्रमेय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पायथागोरसचं प्रमेय। आणि वर्तुळ या प्रकरणामध्ये एकच प्रमेय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे चक्रीय चौकोनाचे प्रमेय। त्यामुळे प्रमेय जर विचारले गेले तर या 3च प्रकरणांवरती आपल्याला विचारले जातात। पुढच्या 4 प्रकरणांवरती प्रमेय नाही आहे। ओके, त्याच्यामुळे पहिली 3 प्रकरणं महत्त्वाची आहेत आणि त्याच्याबरोबर बाकी इतर प्रकरणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत। सगळीच प्रकरणं महत्त्वाची आहे। फक्त आपल्याला कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात हे माहिती असेल तर बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला खूप सोपं जाईल। तुम्ही काय करा, आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेमध्ये प्रत्येक प्रकरणासमोर त्याचे गुण लिहा, म्हणजे जेणेकरून अभ्यास करताना सुद्धा जाणीव होईल तुम्हाला की बाबा अमुक प्रकरण किती महत्त्वाचं आहे। ओके, यानंतर याच्यासोबतच हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। या भागामध्ये का महत्त्वाचा आहे हा भाग? हे स्वरूप माहिती असणं का गरजेचं आहे की परीक्षेचं स्वरूप माहिती असेल तर आपल्याला नियोजन करायला सोपं जातं। ओके, बघा, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, एकूण 5 प्रश्न आहेत। 5 मधला पहिला प्रश्न बघा ना तुम्ही, पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न आहेत। अ काय आहे? बहुपर्यायी, आणि ब जो आहे तो 4 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत। आता याच्यामध्ये बहुपर्यायी म्हणजे काय? एक प्रश्न 4 ऑप्शन, कौन बनेगा करोडपती सारखं। योग्य उत्तर जे असेल त्याला क्लिक करायचं, पण इथं तुम्हाला ऑप्शन नाही आहे। म्हणजे असं नाही 4 पैकी 5 सोडवा वगैरे नाही, 5 पैकी 4 सोडवा असं काहीच नाही आहे। हा बहुपर्यायी प्रश्न 4 गुणांना 4 प्रश्न दिले जातील, 4च्या 4 सोडवणं गरजेचं आहे।
ब जो आहे तो 4 पैकी 4 प्रश्न सोडवा. 1-1 गुणांचे 4 प्रश्न विचारले जातात, ते सोडवायचे असतात 4च्या 4. पहिला प्रश्न का इम्पॉर्टंट आहे, कारण पहिल्या प्रश्नामध्ये फक्त 1-1 गुणांचे प्रश्न आहेत आणि एकूण 8 गुणांचा प्रश्न आहे. कुठलाही विद्यार्थी सामान्य पातळीवरचा विद्यार्थी हे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे हे 8 गुणांचे जे प्रश्न आहेत ना, ते अजिबात वाया घालवायचे नाही आहेत. 8 पैकी 8 गुण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजेत आणि याला जास्त वेळसुद्धा घालवायचा नाही. एका प्रश्नाच्या उत्तराला 1 मिनिट जरी दिला तरी खूप झालं. 8 मिनिटामध्ये तुमचा पहिला प्रश्न, 10 मिनिटामध्ये तुमचा पहिला प्रश्न एकदम क्लिअर झाला पाहिजे. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा अ ब आहे आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा अ ब आहे. बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये अ काय आहे, 3 पैकी 2 कृती सोडवा. कृती म्हणजे इथं कशा प्रकारचा प्रश्न आहे, कृती म्हणजे एक प्रश्न दिला जाईल आणि ते बॉक्स वगैरे भरायचे जे प्रश्न असतात ना, तसे कृती. 3 पैकी तुम्हाला 2 कृती पूर्ण करायच्यात. 3 प्रश्न दिले जातील, 2च सोडवायचेत, 4 गुण. म्हणजे प्रत्येक बरोबर प्रश्नाला 2 गुण आहेत. इथं ब जो आहे तो 5 पैकी 4 गुणांचे, 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचेत, 8 गुण. म्हणजे इथं 5 प्रश्न 2-2 गुणांचे दिले जातील आणि त्याच्यापैकी तुम्हाला फक्त 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे हे सुद्धा 2 गुणांचे प्रश्न आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब 1-1 गुणांचे प्रश्न आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये अ आणि ब 2-2 गुणांचे प्रश्न आहेत. आणि तिसरा प्रश्न जर पाहिला तर याच्यामध्ये अ आणि ब 3-3 गुणांचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा, 2 पैकी 1 कृती. इथे पण कृती 2 ठिकाणी आहे. दुसऱ्यातल्या अ मध्ये कृती आहे आणि तिसऱ्यातल्या अ मध्ये कृती आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला 2 पैकी 1च कृती पूर्ण करायची, म्हणजे बॉक्स भरायचे तुम्हाला 3 गुणांसाठी. ब मध्ये 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे. 3-3 गुणांचे 4 प्रश्न दिले जातील, त्याच्यापैकी 2च प्रश्न तुम्हाला काय करायचे, सोडवायचे आणि ते 6 गुणांसाठी असणार आहे. ओके, त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे, या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं, 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे 8 गुणांसाठी. आता चौथ्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या, सगळे प्रश्न 4-4 गुणांचे आहेत आणि 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक बरोबर प्रश्नाला 4 गुण आहेत, म्हणजे 2 प्रश्नांचे झाले 8 गुण. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये सगळे 1 मार्कांचे प्रश्न आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये सगळे 2 मार्कांचे आहेत. तिसऱ्या प्रश्नात सगळे 3 मार्कांचे आहेत. चौथ्या प्रश्नात 4 मार्कांचे. पण 5व्या प्रश्नात 5 मार्कांचे प्रश्न नाही आहेत. 5व्या प्रकरणामध्ये 3 गुणांचे प्रश्न आहेत. बघा, 2 पैकी 1च प्रश्न सोडवायचा आहे आणि तिथे 3 गुण आहेत तुम्हाला. आता यामध्ये बघा, टोटल जर तुम्ही पाहिली तर एकूण टोटल तुमच्याकडे इथे 40 गुण असलेले तुम्हाला दिसून येतील. ओके, म्हणजे इथे तुमचे 40 गुण झालेले आहे. ओके मित्रांनो, आता लक्षात घ्या, इथं बघा चौथ्या प्रश्नामध्ये 4-4 मार्कांचे प्रश्न आहेत. आता या चौथा प्रश्न अवघड लेवलचा असतो थोडासा. मग आता तुम्ही विचार करा, चौथ्या प्रश्नामध्ये 4-4 गुणांचे प्रश्न. बघा, सगळ्यात जास्त गुण कुठे आहे, वर्तुळ, समरूपता आणि महत्त्वमापन. म्हणजे या 3 प्रकरणांवर इथं प्रश्न जास्त विचारले जातील. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही 3 ते 4 गुणांच्या मोठ्या मोठ्या प्रश्नांची तयारी करत असाल ना, त्यावेळेस पहिलं, तिसरं आणि 7वं प्रकरण यावरती तुम्हाला भर दिली पाहिजे. ओके, आणि बाकीची प्रकरणं तर खूप सोपी आहेतच, त्याच्यात काही वाद नाही. ओके, तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, समजले असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि नुसतंच लाईक नका करू, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा. कारण तुम्ही जर असं करताय तर आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणिताचा अभ्यास करू शकताय. ओके, आणि आमच्या सगळ्या जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.